नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तुम्ही जर एक विमा पॉलिसी धारक असाल किंवा इथून पुढे विमा खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट 1 एप्रिल 2024 पासून लागू केली आहे। तर ही अपडेट काय असणार आहे, त्याचा विमा पॉलिसी ग्राहकांना म्हणजे पॉलिसी धारकांना फायदा काय होणार आहे किंवा तोटा होणार आहे का, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। नवीन नियमानुसार विमा कंपन्यांसाठी डीमॅट स्वरूपात पॉलिसी जारी करणे बंधनकारक आहे आणि आता कॅम्स रिपॉझिटरी तसेच कर्वी तसेच NSDL डेटाबेस मॅनेजमेंट आणि सेंट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी ऑफ इंडिया या 4 विमा रिपॉझिटरीद्वारे त्याला सुलभ बनवले जाणार आहे आणि याच कारणामुळे 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसी धारकांसाठी एक नवीन नियम लागू होणार आहे। तर हा नियम कोणता असणार आहे, तर 1 एप्रिल 2024 पासून जर तुम्ही विमा खरेदी करणार असाल तर ते फक्त तुम्हाला डिजिटल स्वरूपातच मिळणार आहे। म्हणजे काय तर पहा, 1 एप्रिल पासून म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून जर तुम्ही विमा पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला जे त्याची डॉक्युमेंट्स असतात, जी डॉक्युमेंटची प्रत असते ती कागदी स्वरूपात मिळणार नाही, तर ती तुम्हाला डिजिटल स्वरूपात म्हणजेच ऑनलाइन स्वरूपातच मिळणार आहे। हे फक्त 1 एप्रिल पासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून पॉलिसी ज्यांनी काढली आहे म्हणजे सुरू केले आहे यांच्यासाठीच नाही, तर ज्यांच्या पाठीमागील पॉलिसी आहेत आणि ज्यावेळी त्यांना रिन्यूअलच्या वेळी जेव्हा ती पॉलिसी रिन्यूअल करता त्यावेळी मात्र जे डॉक्युमेंट्स येतात, जे कागदपत्रे येतात, जी तुमची प्रत येते ती प्रत तुम्हाला डिजिटल स्वरूपात मिळणार आहे। म्हणजेच ती तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहे, तुम्हाला ती कागदपत्रे स्वरूपात दिली जाणार नाही। ही सर्वात मोठं बिग अपडेट आहे 1 एप्रिल 2024 पासून विमा धारकांसाठी। मित्रांनो, त्यांची जी विम्याची म्हणजे जी ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे आहेत ते आता तुम्हाला डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत। ही डॉक्युमेंट्स याआधी कागदपत्री स्वरूपात मिळत होती, परंतु आता फक्त तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात डिजिटल फॉर्मॅटमध्येच मिळणार आहेत। हे नवीन नियम आहेत ते 1 एप्रिल 2024 पासून IRDAच्या नियमानुसार हे लागू केले आहेत। या IRDAच्या नियमानुसार म्हटले आहे की प्रस्ताव इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळाला असो किंवा इतर कोणत्याही पद्धतीने प्रत्येक विमाकर्ता फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच विमा पॉलिसी जारी करेल। परंतु जुन्या पॉलिसी धारकांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे भौतिक स्वरूपातच तुम्ही पॉलिसी ठेवू शकता। म्हणजे तुम्हाला ही डिजिटल स्वरूपात मिळेलच, परंतु जर तुम्हाला ती भौतिक स्वरूपात पाहिजे असेल तर जुन्या पॉलिसी धारकांसाठी मात्र हा नियम अजूनही लागू ठेवण्याची तरतूद ही IRDAने दिली आहे। ते भौतिक स्वरूपात ही ठेवू शकतात। त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन असतो, तो ऑप्शन निवडून तुम्ही ती पॉलिसी भौतिक स्वरूपात ही ठेवू शकता। परंतु नवीन पॉलिसी धारकांसाठी म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून ज्यांनी पॉलिसी खरेदी केली आहे त्यांच्यासाठी डिजिटल फॉर्मॅटमध्येच त्यांची डॉक्युमेंट्स हे जारी केली जाणार आहेत। सो विमा पॉलिसी धारकांसाठी हे सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे 1 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहे।